मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना हे सांगतो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुणीतरी एक गुरु पाहिजे, देव पाहिजे. त्याशिवाय आपलं आयुष्य हे पूर्ण होत नाही. त्याशिवाय आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा मर्म किंवा वर्म कळत नाही आणि आपण खरंच आपल्या आयुष्यामध्ये कधीच सुखामध्ये राहू शकत नाही. आम्ही कुणाला हे सांगत नाही की तुम्ही हा पक्ष आपला करून घ्या, तो पक्ष आपला करून घ्या. आम्ही फक्त हे सांगतो की आपण शेवटी ह्या निसर्गापुढे आपल्याला नमायचं आहे आणि आपल्याला ईश्वरासमोर हे नमायचं आहे. आपण त्याचे अंश आहोत ह्याची जाणीव हे आपल्याला असावी, आपल्याला व्हावी आणि आपण त्यांचे नेहमी ऋणी राहावं. हे एक वारकरी संप्रदायाचं एक ब्रीद आहे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतू तया भोता. ही सगळे जे आहे ना, हे सगळे ईश्वरनिष्ठ लोक आहेत. वारकरी संप्रदायामध्ये एखादा 90 वर्षाचा म्हातारा माणूस सुद्धा एका लहान बाल वारकऱ्यांच्या पाया पडतो, चरणस्पर्श करतो. ही जी आहे संस्कृती, ही परंपरा वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि ह्या वारकरी संप्रदायावरती शरद पवारांनी आक्षेप घेतला. ह्या वारकरी संप्रदायावरती त्या माणसानं मित्रांनो आक्षेप घेतलाय, त्या माणसानं आयुष्यभर हिंदू देवदेवतांना शिव्या घातल्यात, धर्माला हिंदू शिव्या घातल्यात आणि सगळ्या वारकरी मंडळींना, वारकरी संप्रदायांना हिंदूपासून तोडण्याचं काम या माणसानं आयुष्यामध्ये केलेलं आहे. हिंदूंना आणि वारकऱ्यांना कधी एक होऊ द्यायचं नाही. म्हणजे हे पवारला हे गोष्ट कळलीच नाही. जे हिंदू आहेत ते वारकरी आहेत, पण ह्या हिंदुत्व विचारापासून, ह्या सगळ्यापासून वारकऱ्याला तोडायचे काम हे पवारांनी पूर्ण आयुष्यामध्ये केलेत. आणि त्यांनी काल काय त्यांच्या गोष्टी बाहेर आल्या, त्यामध्ये 2-3 वाक्य मला खूप मित्रांनो खटकले आहेत. तुम्ही सुद्धा खाली तीव्र प्रतिक्रिया करा, खाली कमेंट करा. आता पहिलं त्यांचं होतं की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी वाढलेली आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये नेमकं पवारांना वारकरी संप्रदाय समजला काय आहे? अहो, तोच वारकरी संप्रदाय आहे, तेच सगळं अध्यात्म आहे. ते अध्यात्म एकेकाळी शिवरायांनी सुद्धा स्वीकारलं होतं. आणि शिवरायांचे गुरु कोण होते? धर्मांत हे कीर्तनकार होते का? नेमकं धर्मांत म्हणजे काय हो? आपल्या धर्माविषयी जनजागृती करणं, आपल्या धर्माविषयी सांगणं, आपल्या देवदेवताविषयी सांगणं, आपले अभंग खुलून सांगणं. जी काही आपल्या संतांनी जो ठेवा करून ठेवला आहे, जो मेवा त्यांनी ठेवलेला आहे आपल्या लिखित रूपी ह्या वाङ्मयामधून, ह्या सगळ्या गोष्टीमधून, अभंगामधून, ते मांडायचे कामं तर कीर्तनकार करतात. आणि हा संप्रदाय कामं तेच करतो. सगळ्यात जगातील सगळ्यात शांतप्रिय संप्रदाय. इथं कुणाची हत्या होत नाही, पशु हत्या होत नाही, कसलीच हत्या होत नाही. अहो, किती अहिंसक असा हा संप्रदाय आहे. ह्या तुम्ही फक्त मला एक गोष्ट सांगा की कुठल्या कीर्तनकारानं सांगितलंय की हा धर्म चांगला नाही, हा धर्म असा आहे, हा धर्म तसा आहे? कीर्तनामधून कुठल्या धर्माविषयी द्वेष कधीच होत नाही मित्रांनो. तिथून फक्त एकच होतो, हरी पांडुरंग विठ्ठल. म्हणजे हरिविना जपच होत नाही, फक्त हरी विठ्ठल, फक्त ह्या गोष्टी. आणि जो काही प्रबोधन असतं त्यामधनं, ते प्रबोधन असं असतंय की तुम्ही बाबा आपल्या आईवडिलाला सांभाळा, आईवडिलामध्ये देव आहे. आणि खास करून फोकस हा स्त्रियाकडे असतो, कारण कुटुंबाचा आधार म्हणजे स्त्री असते. कुटुंबाचा जो मेन बेस आहे तो स्त्री आहे, कारण स्त्रीच आई आहे, स्त्रीच पत्नी आहे, स्त्रीच मुलगी आहे. सर्व काही स्त्रीचं आहे, महिलेशिवाय काय नाही. पण ह्या महिला, ह्या तथाकथित जे पुरोगामीवादी लोक आहेत, यामुळं धर्मापासून वेगळे गेलेले आहेत. या लोकांना आपल्या धर्माशी जोडून जी आपली संस्कृती आहे तिचा सांगड घालून जे संसार करायची जी काही शिकवण आहे, हे शिकवण कीर्तनामधून होत असते. तर ह्याला हे काय म्हणतात की कीर्तनकार महिलेवर हल्ला करतात, महिलेविषयी नाही ते बोलतात. सासूला सांभाळा, सासूचा सांभाळ करा, हे बोलणं चुकीचं आहे का? लेकरांना बोर्डिंगला घालू नका, लेकरं घरी शिकवा, लेकराच्या डोक्यावर मायेचा हात फिरवा, लेकरं छातीला लावून धरा, लेकरांच्या गालावरती ओठ ठेवा.
हे कुठलं मला हेच कळत नाही, यामध्ये कुठली शिवी आहे, यामध्ये कुठला स्त्रियांचा अपमान आहे. अहो, उलट ह्या पुरोगामित्ववादी विचारांच्या विळख्यामध्ये आमच्या महिला येत आहेत आणि ह्या महिलांच्या माथ्यावरती कुंकू टिकली आज दिसत नाही, याचं कारण हेच विचारवादी लोक आहेत. ह्या लोकांना संस्कृतीपासून, हिंदूपासून, सगळ्या ह्या गोष्टीपासून तोडायचं काम हे करतात. आता त्यांनी हल्ला केला डायरेक्ट वारकरी संप्रदायावरती. ह्याचं पुढलं वाक्य तर त्याहून भयानक आहे बघा. वारकरी संप्रदायामध्ये 60% धर्मांध आहेत आणि ते धर्मांध शक्तींना साथ देतात. आता मग काय साथ यांना द्यायची काय, पवारांना? हे पवार आमच्या पांडुरंगावरती संशय व्यक्त करतात, स्वामी समर्थावरती संशय व्यक्त करतात. उलट ह्यांना हिंदू धर्मच मान्य नाही, तो त्याला नास्तिक म्हणून घेतात. आमच्या राजाला, शिवछत्रपतींना सुद्धा हे कसं काय काय बोलून गेले पाठीमागं. मग आपण ह्याला मानायचं का? जो हिंदूंना शिव्या घालेल आपण त्यांना मानायचं? किंवा जो काही आमच्या देवी देवताला प्रश्न उपस्थित करेल आपण त्यांना मानायचं का? अहो, वारकरी संप्रदाय हे एक अविभाज्य घटक आहे. हा महाराष्ट्राचा कणा आहे. महाराष्ट्र संस्कृती जो आलेला वारसा आहे संतांचा, हा वारसा हा पेलत जो चालला आहे ह्या संप्रदायामुळं. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये जे आपले धर्माविषयी, आपल्या संताविषयीचे विचार आहेत ते विचार पोहोचवायचे कामं हे वारकरी संप्रदायातील वारकरी करतात, कीर्तनकार करतात, प्रवचनकार करतात. पण मला वाटत नाही कुठल्या कीर्तनकारानं कधी आपल्या कीर्तनातून कुठल्या धर्माविषयी बोललंय असं कधीच नाही होत. हे कीर्तनकार एकांत अभंग घेऊन त्या अभंगाचं विश्लेषण करतात, त्यातून सांगतात की जीवन जगायचं कसं, परमार्थ काय असतो, पांडुरंग काय आहे. हे फक्त अध्यात्माविषयी ज्ञान दिलं जातं. आता हे अध्यात्माविषयी ज्ञानच पवारांच्या मते लोकांपर्यंत पोहोचवायचं नाही. आता लोकांपर्यंत कुठल्या गोष्टी पोहोचवायच्या? लोकांपर्यंत कीर्तनकारांनी ह्या गोष्टी पोहोचवायच्या की देवच नाही किंवा देव नसतोच, तू आता हे विज्ञानाचं युग आहे, तुम्ही देवदेव करू नका, तुम्ही हे करू नका, आईवडिलाला तुम्ही आश्रमामध्ये पाठवून द्या, आईवडिला सांभाळू नका, लेकरं हॉस्टेलला टाकून द्या, दोघं जीवन जगा, आयुष्यामध्ये देव नाही, काहीच नाही. म्हणजे नैतिक मूल्यच आयुष्यामध्ये नाहीत, धर्म नावाची गोष्टच आयुष्यामध्ये नाही. हे फक्त पवारांना हिंदू धर्माविषयीच का वाटतं? ज्यावेळेस ते इतर धर्माच्या पार्ट्यामध्ये जाडीदार टोप्या घालून जाऊन मटामट खातात त्यावेळेस त्यांना धर्मांधपणा वाटत नाही का? आणि काही धर्माच्या विशिष्ट शाळेतून, त्यांच्या प्रार्थना स्थळातून ज्यावेळेस हिंदूंना कापण्याच्या गोष्टी होतात त्यावरती पवार काही नाही बोलत. ज्या धर्मामध्ये हिंदूंना मारायच्या, कापायच्या गोष्टी शिकवल्या जातात त्यावरती पवार नाही बोलत. फक्त पवारांना हिंदूंची अलर्जी आहे. आता हे टार्गेट करत आहेत हिंदूमधील एक पवित्र असा मोठा संप्रदाय, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आता सर्वांना करून हे बसलेत, आता हे नादाला लागलेत वारकरी संप्रदायाच्या. वारकरी संप्रदायावर हल्ला करायचा. बघा, चिंचेचं झाड कितीही म्हातारं होऊ द्या हो, त्यामधील जो आंबटपणा आहे जात नाही. आता पवारांचं 86 चालू आहे, पण तो जो काही आतला एक आर्तपणा आहे जात नाही. यांची मुलगी म्हणते की यांच्या पांडुरंगाला मटण खाल्ल्याला चालतं. आता काय काय बोलणार या माणसाविषयी? पण यांचा आणि ह्या वारकरी संप्रदायाचा काडी मात्र संबंध नाही. त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी बोलणं म्हणजे आता काय बोलायचं आपण तरी. पण आम्ही सर्व वारकरी मंडळी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. हा निषेध हा आमच्या वक्तव्यातून असेल. आणि वैयक्तिक आम्ही सुद्धा माझ्या कीर्तनातून मी कधीच भाजपविषयी, RSS, कुठल्या धर्म पक्षाविषयी कधीच एक शब्दही काढत नाही. माझं विश्लेषण असतं. विश्लेषण हा माझा व्यवसाय आहे. कीर्तन हा माझा व्यवसाय नाही. कीर्तन ही माझी जबाबदारी आहे. माझ्या धर्माविषयी, माझ्या संस्कृतीविषयी, माझ्या लोकाविषयी, माझ्या संताविषयी, माझ्या महापुरुषाविषयी, माझ्या भारताविषयी, माझ्या देशाविषयी मला अभिमान आहे. आणि तेच अभिमान माझ्या कीर्तनातून मांडतो, माझ्या प्रवचनातून मी मांडतो. पण त्याचा आणि कुठल्या पक्षाचा अर्थार्थी संबंध नसतो. आता ज्या गोष्टीमध्ये वाढलो,
ज्या गोष्टीनं आम्हाला घडवलं त्यांच्यामुळं आम्ही आहोत. आमचे आईवडिलाच्या घरी आम्ही राहतो, आमच्या घरी आईवडील राहत नाहीत. अजून सुद्धा आम्ही आईवडिलाच्या घरी राहतो. मी पैसे कमवतो पण माझ्या अंगावरती चड्डी सुद्धा माझे वडील घेतात. माझा 36 वर्ष वय आहे. ही संस्कृती, ही परंपरा आणि ही जी संस्कार आहेत, हे संस्कार जे वारकरी संप्रदाय येतो आणि तो संस्कार कुठंच भेटत नाही. आता हा संस्कारच पवारांना हाणून पाडायचा आहे असं वाटायला लागतं. तुमचं मत मित्रांनो काय आहे नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.